नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोपा असलेला एक टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे पर्सेंटेज किंवा शेकडेवारी। चला तर पाहूया शेकडेवारी म्हणजे काय। पर्सेंटेज पर्सेंट म्हणजे पर 100 100 पैकी असा त्याचा अर्थ होतो, किंवा शेकडा म्हणजे 100, शेकडा म्हणजेच 100। शेकडेवारी म्हणजे वेगळं काही नसून ज्या अपूर्णांकाचा छेद 100 येतो त्याला आपण शेकडा असं म्हणतो। शेकडा लिहिण्यासाठी किंवा पर्सेंट लिहिण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो। आता आपण पाहूया, मी जर असं म्हटलं की 85%, तर आपल्याला लिहिता येईल 85% या पद्धतीने, किंवा 85% असं आपण लिहू शकतो। आता याच्या वेगवेगळ्या रूपांतरात आपण कसं लिहू शकतो पहा। 85% यालाच आपण 85/100, कारण टक्के म्हणजेच छेद 100, किंवा ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर हा 100 असतो तो म्हणजेच पर्सेंट असतो, किंवा वरची संख्या म्हणजेच तेवढे पर्सेंट। उदाहरणार्थ आता इथे 85/100 आहे, त्याचाच अर्थ 85% असं आपल्याला त्याला वाचता येईल। दुसरा आपण त्याला शेकडा 85 असं वाचू शकतो, किंवा त्याला आपण 85% असं लिहू शकतो। अशा वेगवेगळ्या रूपामध्ये आपण लिहितो। आता याचं रूपांतर आपण करायला शिकलेलो आहोत। आपण डेसिमल फ्रॅक्शन या टॉपिक मध्ये याचं दशांश मध्ये रूपांतर केलं किंवा डेसिमल फॉर्म मध्ये लिहिलं तर काय करतो आपण, वरची संख्या आहे तशीच लिहून घेतो आणि खाली 2 शून्य आहेत म्हणून आपण 2 प्लेस नंतर पॉइंट देतो, म्हणजे 1, 2 आणि पॉइंट। म्हणजे याचा अर्थ आपण त्याला 0.85 किंवा 85 असंही लिहू शकतो। वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याला लिहू शकतो। या चिन्हाला इंग्रजीतून आपण पर्सेंट असं वाचायचं आहे आणि मराठीमधून आपण त्याला टक्के असं म्हणायचं आहे। उदाहरणार्थ या ठिकाणी लिहिलं तर 85% किंवा 85% असं आपण त्याला वाचणार आहोत। ज्या ठिकाणी हे चिन्ह आलं त्या ठिकाणी अर्थ समजून घ्यायचं की त्याच्या आधी आलेल्या संख्येचा छेद हा काय आहे, 100 आहे किंवा 100 आहे। आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी कधी कधी विचारलं जातं की खालीलपैकी 85% बरोबर। आता हे 85% आहेतच, परंतु हे सुद्धा 85%च आहेत, किंवा हे जे लिहिलंय 85% हे सुद्धा 85% किंवा 85% आहेत। 85% चिन्हाच्या ऐवजी या ठिकाणी टक्के शब्द आलाय तरी सुद्धा ते 85%च आहेत। आणि 0.85 2 दशांश चिन्ह असलेली प्रत्येक संख्या ही टक्क्यामध्ये असते किंवा टक्के आहे असं आपण समजून घ्यायचे, कारण ज्या संख्येला 2 पॉइंट आहेत त्या संख्येचा जो डिनॉमिनेटर आहे तो आहे 100, आणि ज्याचा डिनॉमिनेटर 100 आहे ती संख्या म्हणजेच टक्क्यामधील संख्या आहे असं आपण म्हणायचं आहे। पुढे काही संख्या लिहिलेल्या आहेत त्याचा आपण वेगवेगळ्या रूपांतरणात लिहून पाहू। 65% आपण त्याला लिहू शकतो 65/100, त्यालाच आपण लिहू शकतो 65%, त्याला आपण मराठीत लिहिलं तर होईल 65%। आणि जर त्याचं दशांश मध्ये रूपांतर केलं किंवा डेसिमल फॉर्म मध्ये आपण लिहिलं तर 65 आपण लिहून घेणार आणि 2 शून्य आहेत म्हणून 2 घरानंतर आपण दशांश चिन्ह देतो उजवीकडून, म्हणजे 1, 2 दशांश चिन्ह आणि ते आहे 0, याचा अर्थ 0.65 असंही आपल्याला या 65% ला लिहिता येईल। पुढे आहे 1.2%। आता या ठिकाणी काही जणांचं कन्फ्युजन पुन्हा वाढेल की 1.2 आहे, मग परत त्याचं पॉइंट मध्ये कसं, तर पाहूया 1.2 आणि त्याच्या पुढे पर्सेंटचं साइन आलंय म्हणजे त्याला असणार आहे डिनॉमिनेटर किंवा छेद 100। आता याचं रूपांतर आपल्याला, किंवा ही आधी लिहून घेतो 1.2% असं त्याला आपण वाचायचं आहे, किंवा 1.2% असं आपण त्याला वाचन करणार आहोत त्याचं। आणि पुढे याचं ज्यावेळेस आपण आता दशांश मध्ये लिहिणार त्यावेळेस दिलेली संख्या लिहून घेणे आणि दशांश चिन्ह जिथे आहे तिथून 2 घरं
डावीकडे आपल्याला सरकवायचे आहेत, म्हणजेच या ठिकाणी आहे तर 1, 2 आणि इथे येईल ते म्हणजेच 0.012 हे 1.2% एवढे आहेत किंवा या दोघांची जी व्हॅल्यू आहे ती सेम आहे, इक्वल आहे. आतापर्यंत आपल्या लक्षात आलं असेल की पर्सेंट म्हणजे काय, तर ज्या संख्येचा डिनॉमिनेटर हा 100 आहे ती संख्या म्हणजे तेवढे पर्सेंट असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी 1.2%चा अर्थ काय आहे, 1.2/100. 65%चा अर्थ आहे 65/100. आता याला आपल्याला पर्सेंट करायचं आहे. 1/2 आहे दिलेला, याचा आपल्याला पर्सेंट मध्ये रूपांतर करायचे. तर याचा अर्थ काय, तर आपल्याला याचा डिनॉमिनेटर जो आहे तो किती करायचा आहे, तर 100 करायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला या ठिकाणी 50 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच वरती सुद्धा मला 50 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच वरती येतोय 51 जा 50 आणि खाली आलेला आहे 52 जा 100. आता याचा जो आहे डिनॉमिनेटर हा 100 झाला, याचाच अर्थ आपण याला पर्सेंट असं लिहू शकतो. म्हणजेच 50%. 1/2 इज इक्वल टू 50%. या ठिकाणी अजून एक आहे 1/5 किंवा 1/5 आणि याचा आपल्याला करायचं आहे पर्सेंट. तर आपल्याला या 5चं रूपांतर 100 मध्ये करावं लागेल. मग त्याला आपल्याला गुणावं लागेल 20 ने, म्हणजे 20 होईल खाली 100 आणि वरती सुद्धा जर आपण 20 ने मल्टिप्लाय केलं तर वरती येईल 20×1=20. आता 20चा जो छेद आहे किंवा डिनॉमिनेटर जो आहे तो 100 झालेला आहे. म्हणजेच वरची संख्या ही आपण पर्सेंट आहे असं लिहू शकतो, 20%. ज्या संख्येचा छेद 100 आला की ती संख्या टक्के आहे किंवा पर्सेंट आहे असं आपण लिहिणार आहोत. आता ज्यावेळेस आपल्याला अपूर्णांक स्वरूपात दिलं आणि त्यावेळेस पर्सेंट काढा. सिंपल गोष्ट आहे, सांगतोय पहा. जर आपल्याला फ्रॅक्शनच्या स्वरूपात आपल्याला दिलेली आहे संख्या आणि त्याचे पर्सेंट काढा, याचा अर्थ आपण त्या संख्येला फक्त जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला पर्सेंट निघतात. म्हणजे ही तर पद्धत आहेच, परंतु हे लक्षात ठेवायचं आपल्याला. हे अजून शॉर्टकट होईल. समजा 1/5 आहे आणि याचे पर्सेंट काढायला लावले तर आपण त्या संख्येला फक्त 100 ने मल्टिप्लाय करायचं आहे किंवा 100 ने गुणायचंय. टक्के काढा म्हणजे 100 ने गुणा. आता ज्यावेळेस टक्के काढायला सांगतात त्यावेळेस किती पैकी किती हे माहीत असणं गरजेचं आहे. या ठिकाणी 5 पैकी 1 असा याचा अर्थ होतो. 1/5 म्हणजे 5 पैकी 1. या ठिकाणी 1/2 चा अर्थ आहे 2 पैकी 1. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला किती पैकी किती हे माहीत असेल त्यावेळेसच टक्के काढता येतील. कधी जर तुम्हाला असं म्हटलं की 25 आणि पर्सेंट काढा तर कसं काढा काय माहित नाही किंवा काढता येणार नाही. नुसतं एकच संख्या दिली आणि पर्सेंट काढा तर सांगता येणार नाही. तर बघूया, 2 1 जा 2, 2 5 जा 10 आणि हा 0 म्हणजे 51 जा 50. आणि आपण ज्यावेळेस 100 ने गुणलं त्यावेळेस समजून घ्यायचं आलेलं जे उत्तर आहे ते काय आहे, पर्सेंट आहे. 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ती संख्या आता पर्सेंट मध्ये होणार आहे. 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि हा 0, 21 जा 20 आणि आलेलं जे आन्सर आहे हे आहे पर्सेंट किंवा टक्के, 20%. आता बघूया 46 आउट ऑफ 50. आपल्याला हे माहित आहे किती पैकी किती, तर 46 50 पैकी. मग जेवढ्या पैकी असतात ते आपण खाली लिहितो. म्हणजे 50 खाली लिहून घ्यायचा. त्यापैकी किती आहेत 46 आणि याचे आपण पर्सेंट काढू शकतो. कारण किती पैकी किती हे आपल्याला माहित आहे म्हणून आपण पर्सेंट काढायचे म्हणजे जस्ट मल्टिप्लाय बाय 100. तर पाहूया काय होतं. 50 1 50, 50 दुने 100 आणि या दोघांचा गुणाकार शिल्लक आहे आणि छेदस्थानी 1 उरलाय. 1 लिहिला नाही तरी चालेल. म्हणजे 2 1 12, हातच्याला 1, 2 चौक 8 आणि 1 9, 92 आणि 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आलेला आन्सर आहे म्हणजेच आहे पर्सेंट, 92% असं आपल्याला त्याला लिहिता येईल. दुसरी संख्या या ठिकाणी दिलेली आहे 72 आउट ऑफ 75. आता हे किती पैकी किती आहे तर खाली लिहायचं आहे जेवढ्या पैकी असतात तेवढे खाली 75 आणि वरती आपण लिहिणार आहोत 72. 75 पैकी 72 आणि याचे काढायचे टक्के म्हणून आपण त्याला मल्टिप्लाय करायचं आहे 100 ने किंवा आपण त्याला 100 ने गुणायचं आहे. पाहूया काय होतं. 25 3 75, 25 चौक 100, 3 1 3, 3 दुने 6 उरला 1, 3 चौक 12 म्हणजे नंतर आहे 24 चौक
24 चोक 96. आता आपण 100 ने मल्टिप्लाय केलंय, त्याच्यानंतर जे आन्सर आलंय ते म्हणजे आहे आपलं पर्सेंट. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपल्याला शाळेत गुण दिले जातात किंवा मार्क्स आपले जे लिहिले जातात ते मार्क्स या पद्धतीने लिहितो आपण. जर 20 मार्क्सचा पेपर असेल किंवा एक्झाम असेल तर त्यापैकी तुम्हाला जर 19 मिळाले तर ह्या पद्धतीने लिहिलं जातं, म्हणजे 19/20 या पद्धतीने जे लिहिलं की 19/20 याचा अर्थ काय असतो, 20 पैकी 19 गुण असा त्याचा अर्थ असतो. आणि ज्यावेळेस तुलना करायची असेल, एखादा पेपर आहे 20 गुणांचा, एखादा दुसऱ्या मुलाचा पेपर झालेला आहे तो 50 गुणांचा आहे, तर तुलना करत असताना आपल्याला पर्सेंटेज खूप कामात येतात. त्यावेळेस आपण दोघांचे पर्सेंटेज काढून त्यामध्ये सांगू शकतो की कोणाला जास्त गुण मिळालेले आहेत आणि कोणाला कमी गुण मिळालेले आहेत. आता ज्यावेळेस आपल्याला 20 पैकी 19 हे माहीत आहे आणि याचे पर्सेंटेज काढायचं आहे, तर आपण 20 पैकी 19 हे लिहून घ्यायचं आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आहे 100 ने किंवा त्याला 100 ने गुणायचं आहे. पुन्हा 20 × 20, 20 म्हणजे 100 आणि जे उरलेलं आहे ते म्हणजे 19 × 5 यांचा जर गुणाकार केला तर 19 × 5 = 95 आणि याला आपण म्हणायचं आहे पर्सेंट. 100 ने ज्या ठिकाणी मल्टिप्लाय केलं त्यानंतर जे आन्सर येईल ते पर्सेंट असणार आहे. आता पाहूया यावर आधारित काही उदाहरणं. पहिलं उदाहरण आहे, हाऊ मेनी पर्सेंट इज 0.1. 0.1 म्हणजे किती टक्के असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आधी आपण पाहूया की 0.1 आपण कसा लिहू शकतो. एकतर पॉइंट मध्ये संख्या दिलेली असेल तर सिंपल आहे, पॉइंट मधली संख्या गुणिले 100 जर केलं तर तुम्हाला पर्सेंट मिळणार आहेत. लक्षात घ्या, हा डेसिमल फ्रॅक्शन आहे आणि फ्रॅक्शनला आपण 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला पर्सेंट मिळतात. फ्रॅक्शन कोणताही असो, तो व्यवहार्य अपूर्णांक असो नाही तर दशांश अपूर्णांक असो, आपण त्याला जर 100 ने गुणलं तर आपल्याला पर्सेंट मिळतात. अजून आपण पुढे जाऊन समजून घेऊया डिटेलमध्ये की हा 0.1 आहे, याला आपण 1/10 असा लिहितो, कारण एक दशमचिन्ह चिन्ह आहे म्हणजे छेद किती असणार आहे याचा 1, 1 शून्य असलेला म्हणजेच 10 छेद असणार आहे. आता 1/10 0.1 म्हणजेच काय आहे, 1/10 किंवा 1/10. आता 1/10 आपल्याला पर्सेंटेज काढता येतात. 1/10 × 100 पर्सेंट काढा म्हणजे त्याला 100 ने मल्टिप्लाय करा. नंतर 10 × 1 = 10, 10 × 10 100 आणि 10 × 1 = 10. तर आलेला आन्सर काय आहे तर 10%. म्हणून आपण म्हणू शकतो 0.1 म्हणजे 10% किंवा 0.1 = 10%. आता या ठिकाणी देखील आपण जर पाहिलं तर 1 × 1 1 आणि हे 2 शून्य आहेत तसेच लिहून घेतले. नंतर दशांश चिन्ह पाहिलं दोघं मिळून तर 1 दशांश चिन्ह आहे म्हणून आपण ते दिलं, तर काय येणार आहे आन्सर 10.0 म्हणजेच 10%. व्हॉट इज 15% ऑफ 1540? 1540च्या 15% म्हणजे किती? आता या वरच्या प्रश्नात आणि याच्यात काय फरक असतो पहा. जेव्हा आपल्याला टक्के काढायला सांगितलं तर आपण 100 ने गुणतो. आता या ठिकाणी काय करायचं आहे, कितीच्या, व्हॉट इज 15% ऑफ 1540. आता 1540च्या आपल्याला टक्के काढायचे आहेत. 1540च्या किती टक्के, 15%. आता 15% आपण कसं लिहितो हे आपल्याला माहित आहे. 15% = 15/100. 15% मीन्स 15/100. मग आता याच्या ज्या ठिकाणी आलाय त्याचा अर्थ ची याचा अर्थ गुणिले असा होतो. म्हणजे 1540च्या म्हणून गुणिले किती, 15/100. आता हा 15/100 कुठून आलाय तर 15% जो आहे त्याला आपण 15/100 असं लिहिणार आहोत. म्हणजे 15%, 1540च्या 15% बरोबर किती असं विचारलेलं आहे. आता आपण या प्रोसेस करूया, काय काय होतं पाहू. 0 कट झालेला आहे. 5 × 15, 5 × 2 = 10. पुन्हा 1 बे 7 = 14, उरला 1. हा उरलेला 1 आणि वरचा 4 असं झालेला आहे आपला आता 14. म्हणजे 7 = 14. काय काय उरले पाहूया. 77 × 3 आणि खाली 1 आलेला आहे म्हणजे लिहिला नाही तरी चालतो. तर पुढे पाहूया. 3 × 7 = 21, 7ला 2, 3 × 7 = 21, 22, 23.
म्हणजे 231 हे त्याचं उत्तर आहे. पुन्हा एकदा आता बघा, मी याला पर्सेंट म्हणलं नाही कारण आपण 100ने गुणलं नाही. ज्यावेळेस 100ने गुणलं त्यानंतर आलेला आन्सर जे असेल त्याला आपण पर्सेंट म्हणायचंय. या ठिकाणी 1540च्या 15% म्हणजे किती असं आपण काढलेलं आहे, म्हणून आपण पर्सेंट काढलेलेच नाहीत, म्हणून जे उत्तर आलं त्याला आपण पर्सेंट म्हणलेलं नाही. तर एखाद्या संख्येच्या दिलेले टक्के काढणे म्हणजे त्याने गुणायचं आहे. 15% म्हणजे 15/100 ने आपण त्या संख्येला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर मिळेल की व्हॉट इज 15% ऑफ 1540. सेम वरच्याच क्वेश्चन सारखा आहे परंतु थोडा लांब आहे क्वेश्चन, परंतु अर्थ तसाच आहे. पाहूया. देर आर 800 एनिमल्स इन काऊ शेड. 40% ऑफ देम आर बफेलोज. हाऊ मेनी बफेलोज आर देर. एका गोठ्यात 800 प्राणी आहेत, त्यापैकी 40% म्हशी असल्यास म्हशींची संख्या किती. आता एकूण प्राणी किती आहेत. एकूण प्राणी आहेत 800. या 800च्या किती पर्सेंट. 40%. पर्सेंट म्हणजे आपण त्याला छेदस्थानी 100. 40% म्हणजे 40/100. तर किती येतात पाहूया. आणि ही कोणाची संख्या आहे. 40% म्हशी आहेत किंवा 40% आहेत ज्या बफेलोज. मग पाहूया किती बफेलोज येतात. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कट केले तर पाहूया 800 आणि 8 चौक 32 म्हणजे बफेलोंची जी संख्या आहे ती आहे 320. आता पुन्हा या ठिकाणी सांगतो की इथे मी पर्सेंटेजचं चिन्ह किंवा साइन लिहिलेलं नाही कारण आपण पर्सेंट काढलेले नाहीत. आपण काढलेलं आहे 800च्या किती. 800च्या 40% बरोबर किती. तर 800च्या 40% म्हणजे आलेला आहे 320. आणि ही जी संख्या आहे 40% ही काय होती तर म्हशींची संख्या होती किंवा बफेलोज होती. तर मग आपण म्हणू शकतो हाऊ मेनी बफेलोज असं विचारलंय तर आपण म्हणणार आहोत की त्या ठिकाणी 320 बफेलोज आहेत. व्हॉट पर्सेंट इज 75 पैसे ऑफ ₹5. 75 पैसे हे 5 रुपयाच्या किती टक्के आहेत. आता हे दोघं जे आपल्याला दिलेले आहेत ही समान एककात नाहीत. म्हणजे 75 पैसे आहे तर हा 5 रुपये आहे. दोघांना आपण समान करून घेऊ. हा 75 पैसे आणि दुसरा जो आहे तो 5 रुपये. ₹5 म्हणजेच किती पैसे तर 500 पैसे. आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलंय नाणी आणि नोटा, त्यामध्ये पाहिलंय की 5 रुपये म्हणजे 500 पैसे. आता या ठिकाणी काय सांगितलेले 75 पैसे हे 5 रुपयाच्या ज्याच्या म्हटलेला असेल, ज्याच्या म्हटलंय तो खाली लिहायचा 500 किंवा 5 रुपयाच्या म्हणून 5 रुपये आम्ही खाली लिहिला, परंतु 5 रुपये आपण आता पैशाच्या स्वरूपात लिहिलंय म्हणजे 500 पैसे. आणि त्यापैकी किती सांगितले 75. या दोघांचा संबंध विचारताना 75 पैसे हे 5 रुपयाच्या असं म्हणलेलं आहे म्हणून 5 रुपया किंवा 500 पैसे आपण खाली लिहिले आणि 75 रुपये वरती. आता काढायचे आहेत पर्सेंट आणि पर्सेंट काढतो म्हणजे आपण त्या संख्येला किंवा त्या फ्रॅक्शनला अंशांछेद स्वरूपातल्या संख्येला 100 ने गुणतो. मग पाहूया काय होतं. 2 शून्य कट झाले, हे पण 2 शून्य कट झाले तर उरलं काय 5 1 5 5 1 5 उरलेले आहेत 2 आणि पुन्हा 5 गुणिले 5 25 म्हणजेच 15. आणि आलेलं जे आहे आन्सर आता काय 100 ने मल्टिप्लाय केल्यामुळे आलेल्या आन्सरला आपण म्हणणार आहोत पर्सेंट. म्हणजे 75 पैसे ऑफ ₹5 इज इक्वल टू 15%. 75 हे 5 रुपयाच्या 15% आहेत. हाऊ मच इज 50% ऑफ 50. 50च्या 50%. आता लक्षात घ्या कोणत्याही संख्येचे 50% काढणे म्हणजे त्या संख्येच्या हाफ. कोणत्याही संख्येच्या 50% म्हणजे त्या संख्येची हाफ करणे किंवा निम्मे करणे होय. मग आता 50च्या 50% म्हणजे 50चे आपल्याला फक्त हाफ केले तर येतं 25. आपण आन्सर काढलं. परंतु आपण आता स्टेपने पाहूया. 50च्या म्हणजे गुणिले नंतर 50% आपण लिहिणार आहोत 50/100
आणि आता हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळेल पहा 50 म्हणजे गुणिले 50% बरोबर. पाहूया, शून्य हा एक शून्य कट, इकडचा एक आणि हा एक कट. आता शून्य कट करत असताना एक शून्य अंश स्थानचा आणि एक शून्य छेदस्थानचा असं आपल्याला कट करायचं आहे. नंतर उरलेलं काय आहे तर 5 गुणिले 5 बरोबर 25. आणि आता याला आपण पर्सेंटचं साईन लावलेलं नाही कारण आपण पर्सेंट काढलेले नाहीत. आपल्याला विचारलेलं आहे 50% तर ते किती आहेत 25. अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे पहा, जर आपल्याला एखाद्या संख्येचे 10% काढायचे असतील किंवा 10% विचारले 10% ऑफ 400 तर आपण एक लक्षात घेऊया की पर्सेंट म्हणजे 100 आहेत, त्यापैकी या ठिकाणी 10 दिलाय म्हणजे काय तर एक 0 कट करून आपल्याला दिलेला आहे. याचा अर्थ जी संख्या दिली तिचा सुद्धा एक 0 जर आपण कट केला तर आपल्याला आन्सर मिळेल. म्हणजेच एक 0 जर कट केला तर राहिले 40. मग 10% ऑफ 400 इज इक्वल टू 40. आता आपल्याला 1% जर विचारलं तर आपल्याला पर्सेंट म्हणजे 100 त्यापैकी 1 दिलेला आहे, याचा अर्थ 2 झिरोज कट केलेले आहेत. म्हणजे जर आपण दिलेल्या संख्येचे 2 झिरो कट केले तर आपल्याला आन्सर मिळेल. 1% म्हणजे काय येईल तर 2 झिरो कट, याचा अर्थ 4. 1% ऑफ 400 इज 4 आणि 10% ऑफ 400 इज 40. फक्त 10% काढणे म्हणजे एक शून्य कमी करणे, 1% काढणे म्हणजे 2 शून्य कमी करणे. दिलेल्या संख्येवरचे 2 शून्य कमी केले तर आपल्याला 1% मिळेल. दिलेल्या संख्येचा फक्त एक शून्य कमी केला तर आपल्याला 10% मिळेल. उदाहरणार्थ आता 2000चा आपल्याला 10% काढायचा असेल तर आपण काय करणार, 2000चा 10% म्हणजे काय येईल फक्त एक 0 कट होईल म्हणजे याचा अर्थ 200. आणि जर आपल्याला या ठिकाणी सांगितलं की 2500 चा आपल्याला काढायचा आहे 1% तर आपण काय करणार, त्यावरचा आपण 2 झिरो जे आहेत ते कट करणार म्हणजे काय येणार आहे 25. 1% येईल 25 आणि 2000चा 10% जो आहे 10% काढणे म्हणजे फक्त एक 0 कट करणे, याचा अर्थ 200. क्वेश्चन समजून घ्या पुढचा. 234 हे 900 चे किती टक्के आहेत किंवा 234 इज डॅश डॅश % ऑफ 900. आता 900 च्या किती टक्के, बरं 900 किती पैकी तर 900 पैकी किती सांगितलेले आहेत 234 आणि काढलेलं काय तर टक्के किती आहे. थोडक्यात या ठिकाणी पर्सेंट किती, याचा अर्थ टक्के काढायचे आहेत किंवा पर्सेंटेज काढायचं आहे. तर किती पैकी आहे हे आपल्याला माहित आहे. 900 पैकी 234 आहेत आणि आपल्याला पर्सेंट काढायचं आहे म्हणजे आपण मल्टिप्लाय करणार आहोत 100 ने. तर पाहू काय होतं, 2 शून्य आणि हेही 2 शून्य गेले, 9 1 9, 9 दुने 18. या ठिकाणी उरलेले आहेत 5, 5वर 4 54, नमसक 54 म्हणजेच 26 आणि आपण 100 ने मल्टिप्लाय केलं, याचा अर्थ जी आलेली संख्या आहे ती आहे पर्सेंट म्हणजेच 26%. 234 हे 900 च्या 26% आहेत असं आपल्याला म्हणता येईल. In a forest, there are 15% bamboo trees, 45% teakwood trees, 20% jackfruit trees, and remaining are jamun trees. If there are 5000 trees in all, then tell the number of jamun trees. एका जंगलात बाभळीची 15%, सागाची 45% आणि फणसाची 20% व उरलेली जांभळाची झाडे आहेत. जंगलात एकूण 5000 वृक्ष असल्यास जांभळाची एकूण झाडे किती. आता सर्व गोष्टी आपल्याला पर्सेंटेज मध्ये बोललेल्या आहेत त्यामुळे आपण पाहूया. तर सुरुवातीला 15% कोण आहे तर बाबूल, 15%. आता हे 15% चा अर्थ आपल्याला माहित आहे 15 आउट ऑफ 100 किंवा 15/100. दुसरं दिलेलं आहे टीकवूड किंवा दुसरं आहे सागची झाडे, ते आहेत 45%.
म्हणजेच 45/100. त्यानंतर दिलेले आहेत आपल्याला जॅक बाबूल 45% टीकूड, त्यानंतर 20% जॅकफ्रूट. जॅकफ्रूट आहे 20%, म्हणजे आपण लिहू शकतो 20/100. आता आणि शेवटचे आहेत जामुन, ते जामुनही लिहून घेतो मी. ह्या सगळ्या झाडांचे एकूण जे प्रमाण आहे ते आपल्याला दिलेलं आहे 5000 ट्रीज आहेत ऑल इन. तर आता पाहूया बाबूल, टीकूड आणि जॅकफ्रूट हे तिघ मिळून किती येतात. तर या तिघांचा जो छेद आहे किंवा डिनॉमिनेटर आहे तो इक्वल आहे, म्हणून मी एकदा लिहून घेतो. आणि नंतर 15 + 45 + 20. तर पाहूया 5 जर याला दिला तर हा 20 आणि 40 60 आणि 20 80 झालेले आहेत आउट ऑफ 100. आणि हे सर्व मिळून एकाच जंगलात आहेत. जर तिघां मिळून जर 80 झालेले आहेत 100 पैकी, तर हा जो असणार आहे जामुन, तर हे किती असतील. तर जामुन असणार आहे त्यामध्ये, जर आपण 100 पैकी धरलं हे 80 आहेत तर राहिले किती 20, म्हणून जामुन ट्रीज असणार आहेत 100 आउट ऑफ 20 किंवा 20 आउट ऑफ 100. तर 20 आहेत 100 पैकी, हे आपल्याला समजलं. आता पाहूया एकूण झाडांची संख्या जी होती ती 5000. या 5000च्या 20% किंवा 20/100 आपल्याला काढायचं आहेत, म्हणजे आपल्याला मिळणार आहेत जामुन ट्रीज किंवा जांभळाची झाडे. तर 0 आणि 0 कट, इथला एक 0 आणि इकडचा एक गेला. आता या ठिकाणी फक्त उरलेला आहे 500 आणि 500 दुने 1000 हे त्याचं उत्तर असणार आहे. तर जांभळाची किती झाडे आहेत 1000. आता दुसरी गोष्ट आपण आता जे शिकलो होतो की 5000च्या आपण जर का आपल्याला 20% काढायचा होता, 20/100 म्हणजेच किती आहे तर 20% आहे. तर 20% काढण्यासाठी आपण आधी 10% काढला समजा, तर 10% किती येतो याचा 10% म्हणजे 1 0 कमी करायचा, म्हणजेच काय आलेला आहे 500 आहे 10%. आणि आपल्याला काढायचा 20 म्हणून इंटू 2 करावं लागेल, तर आलेला आहे 1000. अशा प्रकारे आपण शॉर्टकट काढू शकतो. 10% मिळाले की त्याच्यावरून आपण 20% 30% काढू शकतो. 10%ला आपण जर 2 ने गुणलं तर 20%, 3 ने गुणलं तर 30% आपल्याला मिळतील. व्हॉट पर्सेंट इज 0.067. तर आपण सांगितलं की दशांश अपूर्णांकातली जर आपल्याला संख्या दिली तर आपण तिला फक्त 100 ने गुणून त्याचे पर्सेंट काढू शकतो. किंवा आता दिलेली संख्या जी आहे 0.067 हिला आपण जर व्यवहारी अपूर्णांकात लिहून घेतलं तर आपण लिहिणार आहोत 67 आणि खाली 1 2 3 म्हणजेच खाली येणार आहे आपला 1000, कारण 3 घरांतर दशांश चिन्ह होते, म्हणजेच खाली 1000 असणार आहे किंवा 1000 असेल. आता या संख्येचे आपल्याला काढायचे आहेत पर्सेंट 67/1000 आणि याचे पर्सेंट काढायचे म्हणजे मल्टिप्लाय बाय 100. 2 0 कट 2 0 कट, उरलेलं काय आहे तर 67/10. म्हणजेच आपण 67/10 त्याला आपण एक 0 असल्याने एक दशांश चिन्ह देऊ, म्हणजे 6.7 आणि त्याला आपण पर्सेंट म्हणू शकतो. दुसरं असं शॉर्टकट सांगितल्याप्रमाणे जर आपण 0.067 जर त्याला आपण 100 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर काय येईल पहा. हा जो आहे 67 तो जसेच तसा येणार आहे आणि 100 ने मल्टिप्लाय केलंय तर त्याच्यावर 2 0 येतील आणि दशांश चिन्ह 1 2 आणि 3 1 2 आणि 3 घरानंतर दशांश चिन्ह म्हणजे 6.7 आणि 100 ने मल्टिप्लाय केलंय त्यावेळेस आपला आन्सर असतं पर्सेंट, म्हणजेच थोडक्यात 6.7%. पुढे आहे 10.01. याचाही तेच आहे, आपल्याला तसंच विचारलेलं आहे की 10.01 म्हणजे किती टक्के. तर पाहूया, एकतर दशांश मध्ये दिलेली संख्या आहे, तुम्ही तिला सरळ सरळ दशांश अपूर्णांक आहे आणि अपूर्णांक किंवा फ्रॅक्शन दिलेला असेल तर त्याला 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर लगेच तुम्हाला उत्तर मिळेल. 100 ने दशांश संख्येला गुणताना 2 दशांश चिन्ह उजवीकडे सरकतात, म्हणजेच याचा आन्सर जे आहे ते आहे 1001%. किंवा दुसऱ्या पद्धतीने तुम्ही गेले समजा तर ही संख्या जी आहे
लिहून घेणार आपण आणि दशांश चिन्ह छेदस्थानी काय येईल आपला 100, कारण 2 दशांश चिन्ह होते म्हणून वरची संख्या लिहून घेतल्यानंतर छेदस्थानी 2 शून्य येतील आणि खाली शून्य आले, यात 100 आला, याचाच अर्थ ती संख्या टक्के आहे, तिला पुन्हा परत 100 ने गुणण्याची गरज नाही. 1001 छेद 100 किंवा गुणून पहा तुम्हाला काय उत्तर मिळतं पाहूया. 1001 छेद 100 आणि याची करायचे टक्के म्हणजे गुणिले 100. 100 कट झाला म्हणजे उरलेला आहे 1001 किंवा 1001% असं आपल्याला त्याचा आन्सर मिळेल. हाऊ मच इज 60% ऑफ ₹150 लेस दॅन 30% ऑफ ₹400. आता या ठिकाणी 2 क्वेश्चन एकत्र आहेत असं समजूया. ₹150 च्या 60% हा पहिला भाग आणि ₹400 च्या 30% हा दुसरा भाग, हे दोघं आपण सोडून घेऊ आणि त्यानंतर पुढे काय विचारले ते पाहूया. 150 च्या 60% किंवा 60% ऑफ ₹150. आता 150 किंवा 150 च्या 60% आपण या पद्धतीने काढणार आहोत. 150 इंटू 60% म्हणजे 60/100. पाहूया 0 0 1 कट, पुन्हा 1 आणि इकडचा 1 गेला तर 15 आलेला आहे 90. आता आपण 100 ने गुणलं नाही म्हणजे हे टक्के नाहीत तर फक्त 90. आता या ठिकाणी दिलेले आपल्याला रुपये होते किंवा रुपी होते म्हणून हे सुद्धा काय असणार आहेत रुपी. दुसरं आपल्याला सांगितलेले 400 च्या 30%. 400 च्या मीन्स गुणिले 30%. 1 0 1 0 कट झाला, पुन्हा या ठिकाणचा 1 आणि इकडचा 1 म्हणजे 40 त्रिक 120 आणि या ठिकाणी सुद्धा पुन्हा हे रुपये आहेत म्हणजे 120 हे सुद्धा काय असणार आहेत रुपये. आता आपल्याला काय विचारलं कितीने जास्त किंवा कमी आहेत. आता हे पहिले कमी आहेत. 150 च्या 60% हे 400 च्या 30% पेक्षा कितीने कमी आहेत. जर आपण यांच्यात डिफरन्स काढला तर तो येतो 30 म्हणजे 30 ने कमी आहेत. 2 प्रकार प्रश्न येईल. पहिली जी संख्या आहे ती कमी आहे आणि दुसरी 30 ने जास्त आहे. जर हे आधी आलं असतं किंवा असं विचारलं 1050 च्या 60% पेक्षा 400 च्या 30% हे कितीने जास्त आहेत, कारण हे जास्त येणार आहेत. मग 30 ने कमी आहेत या ठिकाणचं उत्तर आहे, परंतु प्रश्न जर थोडा फिरवला तर 30 ने जास्त असंही येऊ शकतं. व्हॉट पर्सेंट इज 80% ऑफ 20%. 20% च्या 80% म्हणजे किती. तर आता 20% आपण कसं लिहू शकतो ते आधी पाहूया. 20/100 म्हणजेच 20% आहेत. नंतर च्या म्हणजे गुणिले, पुन्हा 80%. 80% आपण कसं लिहितो 80/100. बस आपल्याला एवढंच सांगितलेलं आहे. पुन्हा समजून घ्या 80% ऑफ 20% म्हणजे 20% च्या म्हणजे 20% आधी लिहून घेतले. 20/100 म्हणजेच 20%. नंतर 80% 80/100 आणि आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. तर काय करा अशा परिस्थितीत तुम्ही ना दोघांचे 0 कट नाही करायचे. एक 100 जो आहे तो तसाच ठेवूया आणि जो दुसरा आहे त्याच्यातला आपण 1 1 कट करू. इथे 1 0 गेला, हा 1 गेला, पुन्हा इकडचा 1 आणि हा 1 0. कारण ते दोघं शून्य वरती आहेत म्हणजे अंशस्थानी आहेत आणि हे दोघं छेदस्थानी आहेत तर आपण कट करू शकतो. जर इथे मल्टिप्लिकेशन असेल किंवा गुणाकार असेल तर. इथे प्लसचं साइन असेल तर मात्र आपण इकडे कट करू शकत नाही. काय उरले पाहूया. 8 2 16 आणि जो हा खाली उरलेला आहे 100. आता खाली 100 आहे याचाच अर्थ काय, तर ती वरची संख्या जी आहे ती पर्सेंट आहे म्हणजेच याचा आन्सर येईल 16%. अशा प्रकारे अजून भरपूर उदाहरणं आहेत परंतु व्हिडिओची साईज थोडी मोठी होईल त्यामुळे आपण इथेच थांबूया. थँक्यू.